आज चालू तर आहे आता बघा. चला, गुड मॉर्निंग, सुप्रभात. सांगा. हे अर्थातच महाराष्ट्र सरकार आणि काही भागात केंद्र सरकार हे महिलांच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. आज सकाळी तुम्ही दादाचंही सकाळची प्रेस पाहिली असेल. त्याच्यात दादा महिला सुरक्षिततेबद्दल सविस्तर सकाळीच बोललेले आहेत. आणि दिल्लीमध्ये आपल्या ऑलिम्पिक मेडल्सच्या ज्या पद्धतीने पोलिसांनी ती केस हाताळली, हा पहिला मुद्दा केंद्र सरकारकडून. आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने आत्ताच मला त्या मरीन ड्राईव्हला जी केस झाली त्याचे पालक मला भेटले आत्ता. त्यांनी त्यांच्या काही मागण्या दिल्या आहेत. त्याचा फॉलोअप मी पोलीसशी बोलून आत्ता घेतलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारलाही विनंती करणार आहे त्या बाबतीत पाऊलं लवकर टाकण्याचा. आणि त्याच्यामुळे सातत्याने महिलांच्या विरोधात ह्या ज्या घटना होत आहेत त्या वाढत चालल्या आहेत. आणि अर्थातच त्याला महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री ही जबाबदार आहे, हे तुम्हाला डेटामधूनच दिसते. ठीक आहे, नाही म्हणजे माझ्यासाठी तरी अजून लोकशाही आहे. त्याच्यामुळे एखाद्याने कोणी टीका केली तर त्याचा अधिकार आहे माझ्यावर टीका करायचा, कारण का मी लोकशाहीत जगते अजून. काही दिवसांमध्ये सरकारमधले काही गोष्टीचं स्कीम ऑपरेशन एबीपी मागावे केलं. काही दिवसांपूर्वी बियाणं 800 रुपयाचं 23 रुपयाला विकलं जात होतं, ती बाब समोर आली. आज कपड्यांची बाब समोर आली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे जे ड्रेस आहेत त्याच्यामध्ये टक्केवारी मिळते दुकानदारांना, शाळा घेत आहेत. त्यामुळे शाळा विशिष्ट दुकानातून कपडे घेण्यासाठी जबरदस्ती करते पालकांना. महाराष्ट्रामध्ये रॅकेट सध्या नाही, महाराष्ट्रामध्ये बरीच रॅकेट सुरू आहेत. त्याच्या अनेक रॅकेट्सपैकी ही 2 तुम्ही एक्सपोज केली आहे, त्याबद्दल मी चॅनलचे आभार मानते आणि कौतुकी करते. कारण का एकेका मंत्र्याकडे 10-10, 15-15 खाती आहेत. जिल्हा परिषदचं इलेक्शन घेतलेलं नाही आहे, कॉर्पोरेशनच्या जागेवर नगरसेवक नाही आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नक्की कोण चालवत आहे आणि काही सुपरमॅन नाही आहेत ना या जगामध्ये. शेवटी सत्तेचं विकेंद्रीकरण जे चव्हाण साहेबांनी केलं की सत्ता एका ठिकाणी राहू नये फॉर इफेक्टिव्ह मॅनेजमेंट, ते दिसतंय आपल्याला ना. कारण का आज पुण्यासारख्या ठिकाणी शहराचं बघा, एक म्युन्सिपल कमिशनर पुरं शहर चालवतोय. म्हणजे एवढ्या नगरसेवकांचं काम एकच माणूस करतोय. जिल्हा परिषद पूर्ण जिल्हा एकच माणूस चालवतोय. मॅनेजमेंट अशक्य आहे. आणि त्याच्यामुळे सातत्याने सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित ठेवणं ही अशी दडपशाही म्हणा किंवा लोकशाहीपासून दूर हा देश आणि राज्य चालतंय असं मनात येणारच ना, साहजिक आहे अशा वेळेस. एकतर दादा आणि मी दोघंही महाराष्ट्रामध्ये शोधात आहोत की असे वेलविशर्स, फुल पेज करोडो रुपयाच्या जाहिराती देणारे वेलविशर्स दादाही शोधतोय. दादा आता जळगावला गेलाय. मी त्याला तिथेही सांगितलं तू बघ बाबा तिथे कोण भेटतंय का. आणि मी पण काल पुणे जिल्ह्यात शोधला, मला काही एवढा मोठा वेलविशर मिळालेला नाही. आज मुंबईत बऱ्याच दिवसांनी आले, त्यामुळे मुंबईत आज मी सगळ्याच सहकाऱ्यांना विनंती करीन व्यासपीठावरच्या की आता आजची आपली मीटिंग झाली की हे वेलविशर्स कोण आहेत. एवढे मोठे लार्ज हार्टेड हे जे आहेत तसे आपल्या पक्षाला पण मिळाले पाहिजेत आणि सगळ्याच पक्षाला मिळावे. आणि चांगलं प्रेसला फुल पेज करोडो रुपयाच्या जाहिराती मिळाल्याच असेल तर इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर ऑल. म्हणजे आमचंही भलं होईल आणि तुमचंही भलं होईल. त्यामुळे या शोधात आम्ही आहोत. तर तुम्हाला कोणाला छापला तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक महाराष्ट्राला आणि देशाला अपील करते की असे कोणी वेल विशर्स भेटले तर प्लीज माझा जैन रॉनचा दादाचा प्लीज नंबर त्यांना द्या. हा पहिला मुद्दा. आणि मला असं वाटतं दुर्दैवी आहे, म्हणजे हसण्यावारी आपण नेतोय ठीक आहे, पण खूप जेव्हा तुम्ही विचार करता की जर पक्ष आणि सत्तेत असलेले एवढे मोठे नेते जर जाहिरातीत आणि बॅनरबाजीत अडकत असतील तर या राज्याचं काम कुठल्या दिशेने चाललंय. पॉलिसी पॅरालिसिस झालेला या राज्यामध्ये. कारण का सगळे तू मे तू काय म्हणलात, मी काय म्हणलो, मी कुठला बॅनर लावलं, मी कुणाचा अपमान केला, मी तुला कसं खाली दाखवतो, मी तुला कसं कॅबिनेटमधून ड्रॉप करतो, ह्याच्यातच जर ते असतील त्याचं कम्प्लीट
पॉलिसी पॅरालिसिस. महाराष्ट्रात कामच थांबलेलं आहे, कारण का बाकीच्याच कामांमध्ये सगळे व्यस्त आहेत. नाही, तुम्ही कार्याध्यक्ष झाल्यानंतर आता कसं दौरा असणार आहे? कारण की 2 कार्याध्यक्ष झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही मला जी चर्चा होती की तुम्ही दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये अजितदादा काम करतील, तशा पद्धतीचं काय नियोजन असतं? नाही, कामाचं विभाजन हे क्लिअर कट झालेलं आहे आणि महाराष्ट्रात काम म्हणजे माझा मतदारसंघ महाराष्ट्राचा आहे आणि अर्थातच इथे संघटनेची काम जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. त्याच्यामुळे इथलं पण आणि दिल्लीतली लोकसभा, प्रफुल्लभाई राज्यसभा, त्यामुळे क्लिअर कट कामाचं विभाजन झालेलं आहे. आणि मालावर लोकसभेची सिलेक्टिव्ह ॲम्निशिया लोकांना होतं कधी, किंवा ते पूर्ण नोट नाही वाचली ना, घाईघाईने वाचली की कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे लोकांनी हेही बऱ्याच जणांकडून राहून गेलं आहे की मला लोकसभेची पण जबाबदारी दिली आहे. एक तर राष्ट्रवादीमध्ये माझ्या एकटीवरती जबाबदारी नाही आहे, इट्स अ टीमवर्क. त्याच्यामुळे देशामध्ये सगळीचकडे आम्ही एक टीम म्हणून काम करतो, प्रत्येकाचा रोल जबाबदारी वेगळे. त्याच्यामुळे घरात एक लग्न असलं की एकच माणूस नाही सगळी धावपळ करत, ते प्रत्येकाची वेगवेगळी जबाबदारी असते. त्या पद्धतीने पक्ष म्हणजे कुटुंब म्हणून आम्ही सगळे काम करतो आणि हे काम करत असताना प्रत्येकाची वेगवेगळी जबाबदारी आणि क्लिअर कट रोल्स दिलेले आहेत. आणि अर्थातच लोकसभेची तयारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लागलेलीच आहे. अनेक मीटिंग झाल्या आहेत, सविस्तर चर्चा झालेल्या आहेत आणि आमच्यातही होतील आणि महाविकास आघाडीशी नंतर ह्या चर्चा घेतल्या जातील. एकतर मी हे बोललेच नव्हते. पुरंदरला मी एक प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन कोणाशी तरी करत होते, तो बिचाऱ्या त्या इनोसंट पत्रकाराला खरं वाटलं. त्याच्यामुळे माझी पत्रकारांना विनम्र विनंती आहे की आता उद्या मी माझ्या नवऱ्याशी काय बोलते ते पण तुम्हाला जर न्यूज वाटायला लागली तर लेट्स गेट सिरियस लिटल बिट. वी आर पॉलिसी मेकर्स, नॉट गॉसिप मॉंगर्स. बदलली आहे का? ते शरद पवार यांनी म्हटलेलं होतं की आता वेगवेगळ्या पोस्टवरची लोक आहेत ती बदललेली पाहिजे, तर तशा पद्धतीनं वेगळ्या पक्ष संघटनेमध्ये आगामी काळामध्ये अशा पद्धतीचे बदल होते? त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे जेवढ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्याची उत्तरं माझ्याकडे आहेत. बाकीची तुम्हाला आदरणीय पवारसाहेबांना विचारावी लागतील. तुमच्या चॅनलमध्ये किती एडिटर्स आहेत आणि बाकीची टीममध्ये? तुमच्याकडे ना, तर आम्ही तुम्हाला विचारलं की तुमच्याकडे एकच काय आहेत. दॅट इज आर इंटरनल मॅटर ऑफ आवर पार्टी. वी विल डिसाईड. अजून तरी ही लोकशाही आहे ना, आमचा पक्ष आम्ही कसा चालवायचा आहे आम्ही ठरवणार ना. तेच मी उत्तर देते ना. मग उत्तर काय दिलं ना मी तुम्हाला उत्तर की आमचा पक्ष आहे, आम्ही ठरवणार ना कसं चालवायचं. बोला. 23 तारखेला विरोधकांची एकजूट बांधण्यासाठी बिहारमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आपल्या राष्ट्रवादीकडून कोण जाणार आहे त्या बैठकीसाठी आणि कशा पद्धतीचं आगामी काळात विरोधकांचं? आदरणीय पवारसाहेब जातील त्या मीटिंगला. Just a question in regards of opposition, united opposition. We've seen several raids being carried on the opposition party. We saw the pictures from Karnataka as well, where MLA was seen crying in Bangalore. As far as a united opposition is concerned, a meeting is held in Bihar. What could be the agenda in order to tackle such kind of a situation in coming future? Are we looking out for a specific person to lead the very opposition? Because it is always being said that we don't have a face to lead the opposition. You've asked me 3 questions. So in which order do you want them? You asked me about for the agencies, you've asked me about the vision of the opposition, and you've asked for the face. Have I understood all the 3 questions? Okay, so one question at a time. The first question is about the agencies. Now the agencies are something that is controlled by Government of India, and
agencies are not something that run independently. Obviously, there is some power behind it because agencies don't take their decisions. There was a time agencies were completely independent, but unfortunately, in newspapers and channels like yours, I have read and watched that data says in an RTI that 95% people who have been raided or have had ICE issues. Now, you'll ask me what is ICE? ICE doesn't mean barf. ICE is ICE, means income tax, CBI and ED. That's what we all say in the opposition. That ICE kar diya matlab income tax, CBI or ED ho gaya. And 90%, 95% people in the opposition have been iced by this government of India. And only 5% are older cases, point number one. Point number two, most cases that I'm aware of, again through newspapers and channels, is people who have switched sides, who were in the opposition and now are with the BJP. Their cases are completely dormant or we don't know what has happened to them. They have not been taken to any logical end. And the third point is that there is a colleague of mine who is from the Pune district, has on record on one of the channels said that now that I'm in BJP, I don't have to worry, I sleep, I don't have to worry about ED, CBI or basically ICE. So this is the track record and history of agencies, and it's very unfortunate that agencies are misused like this to, scare people. And what happened in Tamil Nadu is absolutely not acceptable. I would even like to thank Mr. Stalin, Stalinji, who took a very strong line yesterday. And I think this is how we all feel, that let it be a level peeling file. Don't use agencies as your front force to scare people, because this is a democracy. And it's unfortunate that there were maybe very good officers, but what can they do? They also have jobs, so they are forced to take decisions sometimes which are not right. So that's the agency issue. The second is about a united opposition. In a democracy, you must have an opposition. Why should there be no opposition? I mean, that's what India is known globally as, the largest vibrant economy and democracy. Now, the economy is not doing well. You don't need me to tell that. And the same thing is happening in a democracy. And third, face will evolve. You remember 2004, we didn't have a face. Manmohan Singh ji evolved and was one of the finest prime ministers India's ever had. So I think let's wait and see how the story unfolds, because we are for democracy. So let's see how the story unfolds. Face of the opposition. Why do you need? We don't need one face. Manmohan Singh ji did a wonderful job for 10 years, 2 decades of UPA. The UPA story for 7.5 years was one of finest India's growth story if you look at the economical numbers. It's just that the two scams which actually spoiled India's name. And then what happened after the scams? And India went by the CAG report. Now the same CAG has talked about railways. Why is nobody considering that same CAG? At least in the coal scam and in the 2G scam, there was allegations about money and nothing happened after that. So obviously it was a hypothetical number. It was a notional loss. It was not a loss, is what the court order is saying. I'm not saying. We said that in Parliament hundreds of times when we were in power. But now, unfortunately, you have seen what has happened in the CAG report for railway security. 288 people have died and 900 are hurt. Who is going to take responsibility of that? Is that not a murder? Is that just an accident? 288 lives are lost. Families are destroyed. Is there no accountability? And the same CAG report is now being ignored, which was Bharatiya Janata Party's favorite logbook. They used to flash the CAG reports in Parliament. So why not the railway CAG report where 288 people have died? Miss, you're there in Parliament as well. Now we have love jihad law in several states, specifically with Uttar Pradesh, specifically with Madhya Pradesh. In fact, the BJP government in Karnataka had came up with anti-conversion law, following which now, as there is Siddaramaiah government out there in Karnataka, they have in fact vanished out that very law and in fact removed that act. Also, apart from that, the Savarkar chapters and Hegdewas chapter that were included in the textbook of kids,
have also been removed. What is your take in regards of the anti-conversion law that is being removed? Apart from that, the Hegde Bar and the Savarkar chapter that has been removed from the textbook. Well, who can love who is a matter of the heart. It's not the matter of the mind or strategy. And I think in 21st century, when we are talking about a global India and a global world with no borders, to stagnate yourself in who loves who is actually not a democracy. I mean, it's your freedom, right? Who you love is your problem. It's not NCP's problem who you love in the first place. We've not started a matrimony. We are here at a policy level. So that's my point. But the question out here is that will the political party will decide what could be the history of India and what could be... No, that's the first question. So you asked me two questions again. So I have replied to the first question. Now the second question is, no political party ever has. These were chapters which were not there in the beginning, right? And in Maharashtra, they've always been in history about all these. So it's individualistic, but I hope the politicians don't take over or change history. And in Parliament, there is a gentleman who has said this on record in Parliament, that history should be written the way it suits the country. That's not what we believe in. We believe in the truth. So history should be written as truth, not according to people in power. That's the unfortunate part today. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे प्रपोजल येईल त्या प्रपोजलावर चर्चा होईल पक्षामध्ये, कारण का आता बिल काय सरकार आणणार आहे हे आम्ही वर्तमानपत्रातून वाचतोय आणि वर्तमानपत्रावर आम्ही अर्थातच विश्वास ठेवतो, पण जेव्हा आम्ही पॉलिसी मेकिंगला काम करतो तेव्हा आम्हाला सरकारकडून डॉक्युमेंट आल्यावरच पक्ष एखादी लाईन घेऊ शकेल. त्याच्यामुळे वी कांट गो बाय हायपोथेटिकल थिंग्स. त्याच्यामुळे जेव्हा आमच्याकडे ऑफिशियली बिल येईल, म्हणजे आजच्या लोकसत्तामध्ये सविस्तर त्याचा अग्रलेख आलेला आहे, तर आता हे अग्रलेख आले, पण डज दॅट मीन इट्स अ पॉलिसी? आम्हाला काहीच सरकारने अजून सांगितलेलं नाही आहे. हां, ते ठीक आहे ना, नथिंग रॉंग इन दॅट ओपिनियन. ते दादाचं मत आहे. काय मी तुम्हाला सांगू, मला आता 2च मुलं आहेत. आता माझी दोन्ही मुलं कॉलेजला गेल्यावर वाटतं की मला अजून 2-4 मुलं आली तर किती मजा आली, ती घरं एवढं मोकळं नसतं. इट्स अन इमोशनल थिंग, नाही का? मोठी होऊन तुम्हाला कळेल, घर मोकळं झाल्यावर असं वाटतं अरे एखादं मूल घरात लहान छान असतं की घरात जरा जिवंतपणा राहतो. इट्स अन इमोशनल थिंग ॲज अ वुमन, राईट? वी लव्ह आवर चिल्ड्रन. इट्स नॉट पॉसिबल. आता माझ्या आईवडिलांनी एकच केलं, तरी मला 2 मुलं झाली ना. हे बघा, अमिताभ बच्चन सगळ्यांना सिनेमात हवं असतो. मग त्यांचा आवाज पण चालतो, त्यांचा फोटो पण चालतो, त्यांचं लुक पण चालतं, त्यांचा ऑटोग्राफ पण चालतं. सो इफ दादाज अमिताभ बच्चन ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स, व्हॉट्स रॉंग विथ दॅट? विरोधकांची मोड पाडण्याचा प्रयत्न होतोय मोदींच्या समोर जाण्यासाठी. त्या निवडणुका समोर जाण्यासाठी भाजपला फेस करायचं. भाजपकडून जर मोदी फेस असेल तर विरोधकांचा चेहरा नक्की कोण असेल आणि कशा पद्धतीने? मला असं वाटतं आपण चेहऱ्यापेक्षा पॉलिसीवर का नाही काम करत. म्हणजे मला विचाराल तर आपण तुम्ही चेहऱ्याला मत देणार का पॉलिसीला मत देणार? मला विचाराल तर त्याचा पॉलिसी पॅरालिसिस इन इंडिया ऑल्सो. कारण का ज्या पद्धतीने तुम्ही बघा, एक डिपार्टमेंट वाईज आपण चर्चा करू. म्हणजे सोशल जस्टिसचं केंद्र सरकारचं डिपार्टमेंट आहे, त्याच्यात किती निधी आला आहे, किती प्रोग्रॅम्स अनाऊन्स झाले. या देशामध्ये मी आता एक प्रश्न टाकला आहे पार्लमेंटमध्ये, एम्स झाले सारखं म्हणतात केंद्र सरकार. किती एम्स ऑपरेशनल आहेत आणि तिच्यात किती डॉक्टर आहेत ह्याचा कधी कोणी प्रश्न विचारला आहे? भाषण करताना मी तुम्हाला सांगेन आम्ही 10 एम्स काढले. अहो, पण ते 10 एम्समध्ये किती ऑपरेशनल आहेत? त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा कॉन्स्टंट चेंजिंग ऑफ द गोलपोस्ट बदलत राहतात. मेन पॉलिसीचं काय आहे? म्हणजे महाराष्ट्रात तर पॉलिसी पॅरालिसिस आहेच, पण आता केंद्र सरकारमध्ये पण आहे असं वाटायला लागलं. नाहीचा मुद्दा झालेला, पण मला असं म्हणायचं
ज्यावेळी पॉलिटिकल ट्रेंड हा एका चेहऱ्याला पाहून मतदानाचा आहे, त्यावेळी मग पक्ष म्हणून तुम्ही साईडला हा ट्रेंड कोण ठरवतं? 2004मध्ये आत्ता तर मोदीजी आहे, तेव्हा तर अटलजी होते. शिंदेच्या जाहिरातीनंतर आपण काल परवा आपण बघूया की बॅनरवर पाहायला मिळाला. काल पालघरमध्ये मुख्यमंत्री म्हणतात की फेविकॉलचा मजबूत जोड आहे. तुम्ही कसं बघताय, कसं काय वाटतं? एकतर फेविकॉलची जाहिरात केल्याबद्दल खूप खूप आभार. पिडीलाइट इज अ स्ट्रॉंग कंपनी, इट्स गुड फॉर देम, पहिला मुद्दा. दुसरी मला असं वाटतं जर प्रिंटर्सला एवढ्या बिझनेस मिळत असेल, कारण का आता मंदी चालली आहे जरा, त्यामुळे जर प्रिंटिंग वगैरेच्या लोकांना 2 पैसे मिळत असतील तर कशाला आपण हे करायचं. पण माझा त्याच्या पुढचा एक छोटा मुद्दा आहे की राजकारण्यांनी आणि राज्य आणि देशामध्ये इल्लीगल पोस्टर्स, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जेव्हा पोस्टर्स लावायचे ना तेव्हा त्याचे पैसेच भरले पाहिजे. पण मग मला वाटतं आम्ही सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून एकत्र केलं पाहिजे की इल्लीगल पोस्टर्सवर आम्ही सगळ्यांनीच काहीतरी खरंच, म्हणजे तुम्ही लावता म्हणून मी लावते, मी लावते म्हणून तुम्ही लावता, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि त्यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची इल्लीगल जेव्हा पोस्टर्स लागतात तेव्हा मला वेदना होतात. रूल्स आर मेड टू बी फॉलोड. तुम्हीच कायदे बनवता आणि जर त्यांचेच इल्लीगल पोस्टर्स गावभर लागणार असतील तरी जरा दुर्दैव आहे ते. आणि आजकाल तर नवीन फॅशन निघाली आहे, एअर इंडिया बिल्डिंग टू मंत्रालय तिथेच इल्लीगल पोस्टर्स लागतात. मी खरं तर फोटो काढून ट्विट करणार होते, मग म्हणलं जाणे तो. सेवा एका सिनेमातून स्थगित होती, मात्र ती चिमणी काम पाडलेली आहे. मला वाटतं की यानंतर चिमणी पाडल्यानंतर सोलापूरच्या विकासाला गती येईल. विकास म्हणजे एअरपोर्टला गती येईल, एअरपोर्टला येईल. ताई, तुम्ही पोलिसांमध्ये गेला, एक तक्रार दाखल केली, पवारसाहेबांबद्दल धमकी आल्या, त्यानंतर बावनकुळेंचं म्हणणं होतं तो आमचा कार्यकर्ता आहे, कायद्यात हत्या होण्यासारखं नाही आहे. राष्ट्रवादीवर सतत अटॅक होतात, म्हणजे सोशल मीडियावर असतो की केंद्रीय तपास यंत्रणांकडनं असतो. आपण हे परसेप्शन किंवा आपण या गोष्टींबाबत म्हणजे कसं सांगणार? माझं म्हणणं आहे की आंब्याच्या झाडालाच दगडं मारतात, बाबळीला कोणी दगड मारत नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आमच्यावरच टीका करणार ना, नाही तर कुणावर करणार. कल एकनाथ शिंदे राज्य के मुख्यमंत्री पालघर में बोल रहे थे और एडवर्टाइजमेंट को लेकर उन्होंने कहा कि ये जो अफवाहें फैलाई जा रही है हमारे गठबंधन को लेकर के, उनको एड्रेस करते हुए उन्होंने कहा कि ये फेविकॉल का जोड़ है, ये अलायंस कभी टूटेगा नहीं और जो लोग ये अफवाह उड़ा रहे हैं उनको ये साफ संदेश है कि हम मैं और देवेंद्र जी दोनों साथ हैं. अच्छी बात है उनके लिए. वी डोंट हैव टू रिएक्ट, एवरी एक्शन डजंट हैव टू हैव एन ओपन. That's his view. Okay. You just said that it is an endorsement for Fevicol. Yeah, it is an endorsement for Pidilite. It's a Maharashtra-based company. I'm very happy about it. एकीकडे त्यांना वक्तव्य केलं आणि दुसरीकडे काही वेळातच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून बसणं काढलं. त्यांना त्यांच्या गाडीने गेल्याचं पाहायला मिळालं. अजून 5 मिनिटांमध्ये एक फोटो आला त्यावेळेस पाहायला मिळाला होता. असं होतंय. अरे छोडो, पॉलिसी का पूछो यार. ते आता कोण कोणाच्या गाडीत बसतंय मला काय संबंध त्याचा. लेट्स डिस्कस पॉलिसी. मुख्यमंत्री चंद्रशेखर नागपूरमध्ये आले होते. पुढील काळात जे नाराज आहेत ते त्या पक्षामध्ये प्रवेश करतात, कसं पाहता? आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी करण्याचा फटका बसू शकतो? म्हणजे मला असं वाटतंय कदाचित माझं असेसमेंट चुकीचंही असू शकेल, पण एकूण ते सगळं वागणं जे दिसतंय कदाचित भारतीय जनता पक्षाची बी टीम आणि अनेक त्यांच्या बी टीम्स महाराष्ट्रात देशात काम करत असतात. असं काय काय होऊ शकतं. वी डोंट नो, इट्स टू अर्ली टू प्रेडिक्ट. At least 5 people have been killed regarding the violence in Bengal related to the panchayat elections there. What is your reaction to this issue where allegedly both the ruling and the opposition parties are there? Well, to be honest, there has been terrible violence in Mizoram also. So if you ask me, Mizoram is going through an exceptionally challenging time. And for the last 4-5 days, very, very concerning reports are coming from Mizoram. So I think the Home Ministry of India must intervene very quickly because it's a complete failure of law and order from what we're reading in the newspapers or watching on TV. And no proper information. First few days we got a lot of information and suddenly it has stopped. So if you ask me, I'm terribly alarmed, worried and concerned about what is happening in Mizoram, point number 1. And point number 2, I think the government of West Bengal clearly I'm sure is aware. Mamta Didi is an exceptionally sensitive, empathetic leader. So I'm sure she will lead, she's always led from the front and she'll be very empathetic and sensitive about the law order in her state. नाही इंदोरीकर ठाण्यावरती पुण्यात आपल्याला एक आदेश दिले त्यांनी शिक्षणातून
वेच दिला आहे पद्धतीचं एक याचिका दाखल झाली त्याच्या पद्धतीत बघताय त्यांनी एक वक्तव्य दिलं होतं त्यांनी की सम विषम तारखेला जर शरीर संबंध दिले तर पुन्हा मुलगी उपाय पद्धतीचं या देशामध्ये श्रद्धा आहे याचा आम्हाला आनंद आहे. माझीही स्वतः श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा कोणी वाढवत असेल तर या देशात आणि राज्यात गुन्हा आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आणि माझी पत्रकारांना विनंती राहील, कारण ही गोष्ट मला अरुण जेटलींनी सांगितली होती. अरुणजी जेव्हा हयात होते तेव्हा अरुणजी नेहमी प्रेसला माझ्यासमोरच सांगायचे, सेंट्रल हॉलला किंवा पार्लमेंटमध्ये आम्ही बसलेलो असायचा, की तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे या गोष्टी पसरणं बंद करतील. त्याच्यामुळे काही गोष्टींमध्ये वी आर ऑल ऑन द सेम साईड. आणि अरुणजींचे शब्द मला नेहमी अशा गोष्टी झाल्या की आठवतात की अरे आज अरुणजी असते तर अरुणजी नक्की हे बोलले असते. थँक्यू व्हेरी मच. आदिती आता वन बाय वन घ्या, एकदम गर्दी नका करू.